मराठा समाजात भाजपबद्दल असंतोष असल्याची कबुली चंद्रकांत पाटलांनी दिली। मराठा आरक्षणाचा प्रश्न 15 दिवसात निकाली काढा असंही चंद्रकांत पाटील म्हणाले। तर मराठा समाज कधीच भाजपसोबत नव्हता असा पलटवार अंबादास दानवे यांनी केला। मराठा आरक्षणाची आता सत्ताधाऱ्यांनीच धास्ती घेतली आहे। लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या असंतोषाचा फटका सत्ताधाऱ्यांना बसला होता। परिणामी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात आता दिरंगाई नको असा धडा चंद्रकांत पाटलांनी घेतलाय। त्यातच शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आमदारांची बैठक घेतली। महायुतीच्या जागा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्यामुळे युतीच्या मित्रपक्षात मोठ्या प्रमाणावर विचारमंथन सुरू झालंय। भाजपच्या विचारमंथनात शेवटच्या मराठा माणसापर्यंत सरकारने दिलेल्या गोष्टींबाबत माहिती पोहोचवण्यास कमी पडलो असा निष्कर्ष काढण्यात आला। मराठा समाजाला वेळोवेळी आरक्षण आणि सुविधा दिल्यानंतरही काहीसा लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण असं होतं की मराठा समाजामध्ये एक मतं मिळणं न मिळणं हा एक वेगळा विषय, पण एक असंतोष भारतीय जनता पार्टीबद्दल आहे। त्याच्यातून आज एक बैठक झाली की हा असंतोष का आहे, काय काय आपण आतापर्यंत दिले आणि निष्कर्ष त्यातून असा निघाला ह्या दिलेल्या गोष्टी ज्या आहेत। भाजपने मराठा समाजाला वेळोवेळी आरक्षण आणि सुविधा दिल्या, पण त्यानंतरही मराठा समाजात असंतोष का आहे या मुद्द्यावर भाजपच्या नेत्यांनी चर्चा केली। अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी तरतूद 1000 कोटींपर्यंत गेली आहे याची आठवणही चंद्रकांत पाटील यांनी करून दिली। मराठा समाजाला दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात टिकवलं होतं, मात्र उद्धव ठाकरेंच्या काळात आरक्षण गेलं हा मुद्दाही भाजपकडून पुढे करण्यात आलाय। तर भाजपच्या मराठा मुद्द्यातील हवा अंबादास दानवेंनी काढून टाकली आहे। भारतीय जनता पार्टीच्या मागे कधीच मराठा नव्हते आणि राहणार पण नाही। आता बोलावं की नाही बोलावं, पक्ष शेटजी भटजीचा पक्ष भारतीय जनता पार्टीला लोक म्हणतच आलेले आपल्याकडे खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागात। त्याच्यावरती भारतीय जनता पार्टी नाही जे त्यांनी असे जोडून जाडून काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा फोडून तोडून स्वतःलाच दाखवतात की आम्ही यांचे सगळ्यांचे म्हणून। परंतु एक जनरली आपल्याकडे एक प्रतिमा आहे भारतीय जनता पार्टी, म्हणजे मी काही कोणत्या जाती धर्माला बोलत नाही, परंतु एक ग्रामीण भागात असं म्हणतात। भाजपने वेगवेगळ्या पक्षातले मराठा नेते त्यांच्या पक्षात घेतले असले तरी तो काही मराठ्यांचा पक्ष नाही असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला। त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून तब्बल 14 मराठा खासदार संसदेत पोहोचलेत। त्यात शाहू महाराज छत्रपती, सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे, डॉक्टर शोभा बच्छाव, धैर्यशील मोहिते, संजय देशमुख, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, निलेश लंके, ओमराजे निंबाळकर, डॉक्टर कल्याण काळे, वसंत चव्हाण, संजय जाधव आणि नागेश आष्टीकर यांचा समावेश आहे। त्यातच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात महायुतीला फटका सहन करावा लागला होता। एकंदरीतच लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर महागात पडल्यामुळे भाजपने आता मिशन मोडवर डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात केली आहे। परिणामी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।